दक्षिण मध्य मुंबईमधून पुन्हा लोकसभा उमेदवारी राहुल सेवाले यांना भेटलेली आहे। आमच्या सोबत राहुल सेवाले जी आहेत। राहुल सर, आता पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळालेली, काय म्हणाल? आज खूप आनंद होतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज 8 उमेदवारांची यादी घोषित केलेली आहे आणि त्या यादीमध्ये माझं नाव अंतर्भूत आहे। त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा मला संधी दिली त्याबद्दल पण धन्यवाद मानतो। कारण 2014 असेल 2019ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याची मला संधी मिळाली। आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात एक त्यांच्या मनात एक चिंता होती की दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर 2 वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता। त्यामुळे हा एक शिवसेनेचा बालेकिल्ला, या ठिकाणी शिवसेना भवन आहे, या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे, सावरकरांचं स्मारक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी पण या ठिकाणी आहे। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा आणि शिवसेनेच्या दृष्टिकोनातून एक भावनिक प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे। म्हणून या ठिकाणी भगवा फडकवणं हे अत्यंत जबाबदारीचं काम असतं आणि ती जबाबदारी पुन्हा एकदा मला मिळाली त्याबद्दल आनंद व्यक्त करतोय। शिवसेनेमधून फक्त 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे, बाकींची राहिली। फक्त 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे, बाकींचं निवडणूक 5 टप्प्यात होणार आहे। त्यामुळे जशी भारतीय जनता पार्टीने 3-4 टप्प्यात यादी घोषित केली त्याच पद्धतीने शिवसेनेने पहिल्या टप्प्यात 8 उमेदवारांची यादी घोषित केलेली आहे। 1-2 दिवसात दुसऱ्या टप्प्यात उर्वरित उमेदवारांची यादी घोषित करण्यात येईल। समोर आव्हान आहे का? आव्हान नाही आहे, कारण माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास झाला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या कामांच्या शिदोरीवरच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घेऊन यांचा आदर्श ठेवून मी काम करत असल्या कारणामुळे मला लोक आशीर्वाद देतील हा मला संपूर्णतः विश्वास आहे। धन्यवाद। तिसऱ्यांदा लोकसभा चुनावसाठी मैदानामध्ये आहेत आपले राहुल सेवाले जी। तिसऱ्यांदा ते निवडून येतील असं त्यांना विश्वास आहे। आज ते सिद्धिविनायक मंदिरमध्ये आलेले होते आणि त्यांनी आपला हा विचार व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन मोहनसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।